वेलकम टू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आज आपली चौथी स्कॉलरशिपची एक्झाम झालेली आहे आणि एक्झाममध्ये आपला पहिला जो पेपर आहे गणित आणि मराठी या विषयाचा, त्याची ॲन्सर की मी आता तुम्हाला इथे सांगत आहे. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे जे 4th स्टँडर्डचे जे स्कॉलरशिपची एक्झाम देणारी जी मुलं आहेत, तर त्या बऱ्याचशा मुलांचा स्कोर हा आम्ही चेक केला तर बराचसा चांगला येत आहे. त्यामुळं 4th स्कॉलरशिपला सुद्धा आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मुलं जी आहेत ती नक्कीच त्यांचं प्रमाण जे आहे ते जास्त मुलं मेरिटला लागणार आहेत याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि आता आपली जी ॲन्सर की जी आहे ती ॲन्सर की मी आता तुम्हाला इथे सांगते आहे. पहिला पेपर जो आहे हा ही ॲन्सर की जी आहे ती ए-सेटची आहे आणि यामधला पहिला पार्ट जो आहे, विभाग पहिला जो आहे तो मराठी येतो. याच्यामध्ये पहिलं जे आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 1 नंबर आहे, 2चं उत्तर पण 1 आहे, 3चं उत्तर पर्याय क्रमांक 2, 4चं पर्याय क्रमांक 4, 5चं पर्याय क्रमांक 1, 6चं पर्याय क्रमांक 3, 7चं पर्याय क्रमांक 1, 8चं पर्याय क्रमांक 3, 9चं पर्याय क्रमांक 1, 10चं पर्याय क्रमांक 3, 11 नंबरचा पर्याय क्रमांक 1, 12चा पर्याय क्रमांक 3, 13चा पर्याय क्रमांक 4, 14चा पर्याय क्रमांक 2, 15चा पर्याय क्रमांक 3, 16चा पर्याय क्रमांक 2, 17चा पर्याय क्रमांक 4, 18चा पर्याय क्रमांक 4, 19चा पर्याय क्रमांक 1, 20चा पर्याय क्रमांक 3, 21चा पर्याय क्रमांक 4, 22 पर्याय क्रमांक 1, 23 पर्याय क्रमांक 2, 24 पर्याय क्रमांक 3 आणि 25 पर्याय क्रमांक 4 असे ही जी ॲन्सर की आहे, ही ॲन्सर की तुम्हाला मी आत्ता मराठी या भाषेची सांगितलेली आहे. पुढचा जो आहे तो विभाग 2 म्हणजेच गणित हा विषय चालू होतो. तर 26 पासून गणित विषय चालू होतो. 26 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 27चा पर्याय क्रमांक 4, 28चा पर्याय क्रमांक 1, 29चा पर्याय क्रमांक 2, 30चा पर्याय क्रमांक 4, 31चा पर्याय क्रमांक 2, 32चा पर्याय क्रमांक 3, 33चा पर्याय क्रमांक 3, 34चा पर्याय क्रमांक 1, 35चा पर्याय क्रमांक 3, 36चा पर्याय क्रमांक 2, 37चा पर्याय क्रमांक 4, 37 पर्याय क्रमांक 3, 37 पर्याय क्रमांक 4, 38 पर्याय क्रमांक 3, 39 पर्याय क्रमांक 2, 40 पर्याय क्रमांक 3, 41 पर्याय क्रमांक 4, 42 पर्याय क्रमांक 3, 43 पर्याय क्रमांक 2, 44 पर्याय क्रमांक 2, 45 पर्याय क्रमांक 4, 46 पर्याय क्रमांक 3, 47 पर्याय क्रमांक 2, 48 पर्याय क्रमांक 1, 49 पर्याय क्रमांक 3, 50 पर्याय क्रमांक 4, 51 पर्याय क्रमांक 2, 52 पर्याय क्रमांक 1, 53 पर्याय क्रमांक 2, 54 पर्याय क्रमांक 4, 55 पर्याय क्रमांक 3, 56 पर्याय क्रमांक 1, 57 पर्याय क्रमांक 1, 58 पर्याय क्रमांक 2, 59 पर्याय क्रमांक 4, 60 पर्याय क्रमांक 3, 61 पर्याय क्रमांक 2, 62 पर्याय क्रमांक 4, 63 पर्याय क्रमांक 2, 64 पर्याय क्रमांक 3, 65 पर्याय क्रमांक 2, 66 पर्याय क्रमांक 4, 67 पर्याय क्रमांक 4, 68 पर्याय क्रमांक 2, 69 पर्याय क्रमांक 1, 70 पर्याय क्रमांक 3, 71 पर्याय क्रमांक 1, 72 पर्याय क्रमांक 4, 73 पर्याय क्रमांक 2, 74 पर्याय क्रमांक 74 पर्याय क्रमांक 1 आणि 75 पर्याय क्रमांक 2. ही झाली आपली गणित आणि मराठी या विषयाची ॲन्सर की.
आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, की जेणेकरून आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे जे नवनवीन जे अपडेट्स आहेत, ते अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपलं आत्ताच 2026चा सैनिक स्कूलचा RMSचा नवोदयचा सैनिक स्कूलची लिस्ट आता काल 15 तारखेला तिसरी लिस्ट डिक्लेअर झालेली आहे. पण तिसऱ्या लिस्टनुसार अजून आपले विद्यार्थी जे आहेत ते अजून आम्ही मेरिट काढलेलं नाही आहे. मुलांची अजून लिस्ट तयार केलेली नाही आहे. पण पहिल्या लिस्टमधली जी मुलं लागलेली आहेत ती मुलं आपली आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची जवळजवळ 70 मुलं जी आहेत ते 70+ मुलं पहिल्या लिस्टला लागलेली आहेत. तसेच यावर्षी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाराष्ट्रात नाही तर देशभरात आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यशाचा डंका वाजवलेला आहे. भारतात अनुराधा अमोल बुद्धवंत ही मुलगी जी आहे ती 296 मार्क्स मिळून देशात पहिली आलेली आहे. तर मुलींमधून 5वी ओवी योगेश पवार ही मुलींमधून देशात 5वी आलेली आहे. तर आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आता फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते देशभरामध्ये आता त्याची ख्याती झालेली आहे. तसेच जिया सचिन करपे ही NDAला देशात दुसरी मुलगी आलेली आहे. त्यामुळे हिनी देखील देशात दुसऱ्या येण्याचा मान मिळवला आहे आणि आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यशामध्ये अजून एक मानाचा शिरपेच जो आहे तो तिने खोचलेला आहे. यावर्षी नवोदयमध्ये देखील मुलांना जे आहे ते आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत. युवा समीर भोसले, शौर्य सागर गवते, अभिराज संजय जाधव या मुलांना नवोदयमध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळाले आहेत. त्यामुळे कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, RMS असू दे, सैनिक स्कूल असू दे, नवोदय असू दे, SPI असू दे, कुठल्याही एक्झाममध्ये जी आहे ते आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचीच मुलं जी आहेत ते टॉपर आहेत. त्यामुळं आय कॅन ट्रेनिंग कुठलीही स्पर्धा परीक्षा असली की पहिलं नाव जे निदर्शनास येतं ते पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच नाव येतं. त्यामुळं तुम्ही आपल्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा जो स्कॅनर आहे की त्याच्यामध्ये आपलं ॲप आहे, त्या ॲप स्कॅनरवरती जाऊन तुम्ही स्कॅन करा. म्हणजे तुम्हाला हे जे आहे ते आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं ॲपचं स्कॅनर आहे. हे ॲप जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहेत त्याचे पेपर्स जे आहेत ते पेपर्स तुम्हाला फ्री मिळणार आहेत. त्यामुळं आजच तुम्ही फ्री क्वेश्चन पेपर मिळवण्यासाठी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं जे ॲप आहे ते स्कॅन करा आणि फ्री क्वेश्चन पेपर मिळवा आणि तुमच्या मुलांना यशस्वी बनवा. थँक यू.